धर्मवीर बलिदान मास श्लोक 9. मृत्यू जिबेवरी जिने जगले अखंड, उद्ध्वस्त नष्ट करण्या रनिमलेंच बंड. शिवसिंह सदृश करू अवघा स्वदेश, हिंदुत्व शत्रू सगळे करुणामशेष. या श्लोकाचा अर्थ असा होतो, बोले तैसा चाले तयांची वंदावी पाऊले. ही म्हण संभाजीराजांनी खरी करून दाखवली. आबासाहेबांचे जे संकल्पित तेच करणे आम्हास अगत्य. ही शंभूराजांनी घेतलेली शपथ आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत स्वराज्य शत्रूंचा, स्वराज्यद्रोहींना उद्ध्वस्त करण्यासाठी अखंडितपणे पाळली. शंभूराजांनी असा निश्चय केला होता की हा अवघा स्वदेश शिवछत्रपतींच्या सिंहांचा म्हणजे शूरवीरांचा करून देव, देश आणि स्वराज्य धर्माविरुद्ध कट कारस्थान करणाऱ्या, रयतेला त्रास देणाऱ्या म्लेच्छ शत्रूंचे या जगातून नामोनिशाण मिटवून टाकायचे. आपणही शंभूराजांकडून हे शिकलो पाहिजे की आपण जे बोलतो तसेच आपले आचरण असले पाहिजे. आपण जर एखादे वचन आपल्या गाठीशी बांधले की ते पूर्ण होण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत झुंजत राहिले पाहिजे. आणि शंभूराजांचे जे स्वप्न होते की हा अवघा स्वदेश शिवछत्रपतींच्या सिंहांचा म्हणजेच शूरवीरांचा असला पाहिजे, देव, देश व स्वराज्य धर्माविरुद्ध कार्य करणाऱ्या म्लेच्छ शत्रूंचे नामोनिशाण मिटले पाहिजे, हे त्यांचे स्वप्न, इच्छा आजच्या काळात पूर्ण करण्याची मोठी जबाबदारी आपली आहे आणि ती आपण शेवटच्या श्वासापर्यंत पाळली पाहिजे. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.